आपण मैदानाच्या बाहेर थांबा। शाळेतील मुलांना एक सूचना असेल, कृपया आपण मैदानाच्या बाहेर थांबा। सामना आपण या ठिकाणी सुरुवात करतोय। पीएस स्पोर्ट आयोजित देवगड रबल बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय। अर्थातच शुभारंभाची पहिली ग्रंथिका दोन तुल्यबळ संघांमध्ये जुळताना पाहायला मिळते। अर्थातच प्रथमतः टॉस विन झालाय मैदानाच्या आतवरती ध्रुव देवगड संघ आणि फलंदाजी करण्याचा मर्यादित 3 षटकांच्या सामन्यांमध्ये हा निर्णय घेताना आपल्याला पाहायला मिळतोय। आबा कोयंडे आपल्याला गोलंदाजच्या इन ऍक्शन वरती प्रारंभीचं पहिलं षटक हाताळताना पहिला चेंडू बॅटच्या मधोमध रिडार मध्ये येताना पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि बघता चेंडूचा प्रवास हा सीमारेषा पलीकडे अर्थातच 6 धावांसाठी गणताना पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती सूरजच्या बॅटमधना नक्कीच एक गगनभेदी फटका येताना पाहायला मिळतोय। बॅट आणि चेंडूचं व्यवस्थित जुळलं गेलेलं समीकरण समाप्त झालंय ते अर्थातच सीमारेषा पलीकडे जाऊन 6 धावांनी स्वतःचं खातं ओपन केलं जात आहे। सांघिक खताला बाहेर पडला जातोय। सूरजच्या बॅटमधना मोठा धमाका येतोय। परत एकदा गती मैदानाच्या आतवरती पाहायला मिळते। आबा आता मात्र जी मगाशी डिलिव्हरी चुकली होती, फुलर पडली होती, त्याला सुधारणा करत मात्र मैदानाच्या आतवरती परत एकदा चेंडू घेऊन येताना पाहायला मिळतोय। निर्धाव आलाय हा चेंडू। दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त होतोय आणि या 2 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस सांघिक धावसंख्येचा विचार केला तर अर्थातच 6 धावांपर्यंत पोहोचताना पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती एक सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळालाय। थोडासा पुढच्या साईडने हा चेंडू, त्यावरती मात्र प्रहार करताना अजिबात चुकताना पाहायला मिळाला नाहीये तो सूरज। या संपूर्ण मैदानाचा नक्की ज्याच्याकडे अनुभव असलेला असा डाव्या हाताचा एक भेदक फटकेबाजी करणारा सूरज मैदानाच्या आतवरती पहिल्या चेंडूला एक मोठ्या फटक्यांवरती रूपांतर करताना पाहायला मिळालाय। परत एकदा गती आपल्याला पाहायला मिळते। फलंदाज बीट झालाय, त्याचबरोबर यष्टीरक्षक देखील बीट झालाय। पंचांचे दोन्ही हात समांतर झाले आहेत, चेंडू अवांतर आहे आणि जखमेवरती मीठ चढून जाणारा हा सुंदर चौकार येताना पाहायला मिळतोय। 3 क्षेत्ररक्षकांची चाललेली धडपड आणि या धडपडीला अखेरच्या क्षणी अपयश येताना पाहायला मिळतंय। अर्थातच चेंडू टांगापलटी घोडे फरार आणि हा मात्र नशीबवान चौकार येताना पाहायला मिळतोय। मगाच्या चेंडूवरती जेवढी मेहनत घेतली गेली आबा यांच्या माध्यमातून त्या मेहनतीला कुठेतरी भोगदाड पडलं जात आहे आणि चेंडू सीमारेषेपर्यंत पलायन करताना पाहायला मिळतोय। अर्थातच 4 धावांसाठी सांघिक धावसंख्या 11 वरती स्थिरावली आहे। परत एकदा सुरेख चेंडू पॉइंट रिजन वरती चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतो हलक्या हाताने। पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, त्यानंतर नशीबवान चौकार आणि त्यानंतर ओळखतोय सूरज ह्या मैदानाचा आराखडा आणि त्यानंतर मात्र एक सिंगल घेणं पसंत करतोय। नॉन स्ट्राइक एंड वरती जाऊन उभं राहतं आणि त्यानंतर मात्र स्ट्राइकिंग एंड वरती रोशन येताना पाहायला मिळतोय। उजव्या डाव्या हाताची जोडी ही मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने आता मात्र परत एकदा गोलंदाज ऍक्शन वरती आबा सज्ज होईल। परत एकदा रोशनच्या बॅटमधना फटका येताना पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक टप्पा मैदानाच्या आतमध्ये तर दुसरा टप्पा हा मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय। अर्थातच ज्या प्रकारे सुरुवात एका साइडने रोशनने केली आहे ही नक्कीच आपल्याला पाहायला मिळते होती, मात्र पहिल्या चेंडूवरती चेंडूचा प्रवास हा सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी एका टप्प्याचं उल्लंघन करत सांघिक धावसंख्या झपाट्याने वधारी घेते। अर्थातच 16 धावा धावफलकावरती वधारित होताना पाहायला मिळते। परत एकदा रोशन आपल्याला पाहायला मिळतोय। फ्लिप रिक्स वरती हा फटका खेळला जातो। 1 धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल। दुसऱ्या धावेसाठी तमाम शक्यता, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवत परत तिच्या वापसी धारेल तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानणं स्पष्ट करतायत। एका धावेने सांघिक धावसंख्या वधारी घेते। सांघिक धावसंख्या 17 धावांवरती वधारली जाते। एक चांगला क्रिकेट दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून मैदानाच्या आतवरती, मात्र आभा यांच्यावरती प्रारंभीपासून हल्ला केला गेलाय तो मात्र ह्या दोन्ही फलंदाजांकडनं। परत एकदा शॉट वाला चेंडू, त्यावरती मात्र मोठा फटका। चेंडू ज्या षटकाला ज्या ठिकाणी सुरुवात केली होती त्या षटकाचा अंत देखील त्याच फटक्याने होताना पाहायला मिळतोय। आक्रमक डाशातील फलंदाजी आपल्याला नक्की सूरज याच्याकडनं पाहायला मिळते। 2 षटकार या षटकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले आणि अर्थातच 2 चौकार देखील येताना पाहायला मिळाले। प्रारंभीच्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि सांघिक धावसंख्या 23 धावांवरती।
सांघिक धावसंख्या 23 धावांवरती होताना पाहायला मिळतोय. यस, दुसरं षटक असेल मॅन्डेटरी PS स्पोर्ट्स पॉवर प्ले षटक, अर्थातच CSK चेंडूवरती हे षटक खेळवलं जाईल. षटक, या षटकाला नक्कीच मजा येईल. या षटकावरती जेवढ्या धावा जमवल्या जातील त्याच्या दुप्पट धावा तुम्हाला दिल्या जातील. पेस ऑल, सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पहिला चेंडू पडल्यावरती थोडासा काटा बदलतोय. ऑफिशियल इशारा आमच्यापर्यंत येतोय. चेंडू स्वैर असल्याची खून पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत. दुसरं षटक हाताळलं जात आहे गोलंदाजी मार्क वरती. परत एकदा सुरेख चेंडू, त्यावरती मात्र एक धाव घेणं पसंत करतोय रोशन. जबाबदारी ओळखतोय स्वतःची, आपल्या संघाची जबाबदारी ओळखतोय. शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक महत्वपूर्ण त्याच्या हातामध्ये दिलं जात आहे पिवळ्या चेंडूवरती. परत एकदा चेंडू, सुंदर फटका, आजच्या दिवसातील देखना फटका येतोय. मात्र चेंडू त्या ठिकाणी, ही डबल बॉल क्रिकेटची मजा आहे, ज्यावरती मात्र नक्कीच जर टेनिस असता, सुख मैदान असतं तर हा सूरजला चौकार मिळाला गेला असता. मात्र या 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी सांघिक धावसंख्या 27 धावा आतापर्यंत. जर विकेट गेला तर तेवढ्यावरतीच थांबेल. मात्र जर त्यावरती मात्र जर मोठे फटके आले तर जेवढ्या धावा जमवल्या जातील तेवढ्याच धावा तुम्हाला परत मिळाल्या जातील. परत एकदा हा चेंडू स्वैर येतोय. दोन्ही बॅट्समनला एक एक चेंडू स्वैर आलाय. आपल्याला शुभम पाहायला मिळतोय, जो दुसरं महत्वपूर्ण षटक त्यांच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. अतिशय महत्वपूर्ण षटक आहे या षटकातील. परत एकदा आखू टप्प्याचा चेंडू, त्यावरती मात्र क्षेत्ररक्षकाला थोडासा चेंडू चकवतोय. दोन्ही क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहिलं तर मात्र थोडस लेझी चेंडूवरती पोहोचणं प्रयत्न करताय. एका धावेचं रूपांतर हे सहजासहजी दुसऱ्या धावेपर्यंत होताना पाहायला मिळत आहे. आणि या 2 धावांनी या षटकावरती आतापर्यंत पाहिलं सर तर धावा निघाल्या आहेत 7 धावा आतापर्यंत तरी आल्या आहेत या षटकावरती. इन डबल आपण जर पाहिलं तर नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. मात्र परत एकदा मोठा फटका रोष आपल्याला पाहायला मिळतोय. तो आता मात्र सूरजच्या बॅटमधना परत एकदा चेंडू अडकलाय. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी शंका, मात्र त्या शंकेला परत एकदा फुल स्टॉप लागलाय. 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावांनी सांघिक धावसंख्या परत एकदा वधारी घेते 32 धावा. शुभम पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल शुभम यांच्या माध्यमातून. रोखून धरले दोन्ही बॅटर्सला. मोठे फटके खेळताना मैदान देखील थोडं सहकार्य करत आहे. आणि त्यानंतर मात्र चेंडू हा थोडासा स्वैर आपल्याला पाहायला मिळतोय. फेकी होते मात्र तोपर्यंत एक धाव तर नक्कीच पूर्ण होते. ऑफिशियल इशारा परत एकदा येईल हा चेंडू स्वैर असल्याचा. म्हणजे ह्या 2 धावा आतापर्यंत मिळाल्या. 2 धावांनी सांघिक धाव संख्येवरती भर पडला जाईल. 34 धावा या आतापर्यंत धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. आणि आतापर्यंत ह्या षटकावरती धावा निघाल्यात ते 11. म्हणजे जर बघावं लागेल हे दोन्ही फलंदाज किती धावा अजून राहिलेल्या चेंडूवरती बनवत आहेत. शुभमचं हे षटक आपण पाहतोय. परत एकदा मोठा फटका खेळण्यासाठी चाललेला प्रयत्न क्षेत्ररक्षकांना झाली थोडीशी मिस्टेक. आणि तोपर्यंत चेंडूचा प्रवास आणि चेंडू सीमारेषा पलीकडे आलाय. अजून एक चौकार. रोशनच्या बॅटमधना देखील चौकार आलाय. मोठा फटका खेळण्यासाठी चाललेला प्रयत्न. आतापर्यंत 15 धावा आल्या या षटकावरती. जर या शेवटच्या चेंडू जर बॅट्समनने जरी प्लेड केला तरी अजून 15 धावा ऍड होतील याची नोंद घ्या. आणि विकेट्स गेला तर तुम्हाला तिथंच थांबावं लागेल. शेवटचा चेंडू आहे. शुभम करेल का मॅजिक? परत एकदा सुरेख चेंडू, त्यावरती मात्र परत एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जातोय. आणि अर्थातच या चेंडूवरती एक धाव येते. म्हणजे या षटकावरती तब्बल धावा आल्यात त्या 16. आणि आता जेवढ्या धावा झाल्या त्यामध्ये 16 धावा प्लस होतील. आता बघावं लागेल आमचे ऑफिशियल सांगतील की आता ह्या षटकावरती नक्कीच किती धावा. म्हणजे 32 धावा तर या षटकावरती आल्यात. आणि ह्या 32 धावा या षटकावरती येताना पाहायला मिळत आहेत. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर एकूण धावा झाल्यात
पारस आपल्याला पाहायला मिळतोय तिसरं षटक हाताळताना. 55 धावा झाल्या धावफलकावरती. परत एकदा सुरुवात केली जाते तिसऱ्या षटकाला. शेवट षटक असेल आणि या षटकाला मात्र सुवैरने सुरुवात केली जाते. 55 धावा झाल्यात आणि हे एक धाव एकूण 56 धावा. पारस जो गोलंदाजी मार्क वरती शेवट षटक हाताळताना पाहायला मिळतोय. परत एकदा हो हो सौंदर्य, टायमिंग, नजाकत. रोशनच्या बॅटमधनं चेंडू चाललाय हवाई सफरला. पॉइंटच्या डोक्याच्या वरना चेंडूचा प्रवास सीमारेषा पलीकडे. रोशनच्या बॅटमधनं PS फूड ब्रँडेड षटकार येताना पाहायला मिळतोय. सुरेख फटका, टायमिंग. आजच्या दिवसातील आजचा दिवस बनवलाय रोशनने. काय फटका खेळलाय, बॅटचं समीकरण काय जुळलंय, आवाज सुंदर आलाय, टायमिंग झालाय सुंदर आपल्याला पाहायला मिळालंय. चेंडूचा प्रवास 6 धावांसाठी. थोडीशी शॉर्ट लेंथ वरती ऍक्शन झाली आहे पारस याची आणि त्याला मात्र संपूर्णपणे पनिश करताना आपल्याला पाहायला मिळालाय. रोशन सांघिक धावसंख्या 62 धावा 62 आपल्याला पाहायला मिळतीये. परत एकदा लोअर फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक बॅक टू बॅक. दुसरा चेंडू आणि दोन्ही वेळा चेंडू सीमारेषा पलीकडे. पहिला पॉइंट वरती होता, तर दुसरा आपण पाहतोय लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरना चेंडूचा प्रवास सीमारेषा पलीकडे. रोशन ऑन अ फायर मोड वरती पाहायला मिळतोय. एका साइडने सूरज तळपला होता पहिल्या षटकावरती, तर शेवटच्या षटकाला तळपलाय रोशन मैदानाच्या आतवरती. चारही बाजूने मैदानाचा आवाज रोशन रोशन आणि रोशन. परत एकदा मोठा फटका, मिस टायमिंग झालाय, मात्र क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण होईल. परत एकदा चेंडू एक टप्पा घेऊन थांबलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत, मात्र तोपर्यंत 2 धावा या पूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 धावांनी सांघिक धावसंख्या आता मात्र 70 धावांवरती होताना पाहायला मिळते. अर्थातच दुसऱ्या षटकाला आपण पाहिलं तर संपूर्णपणे एक्स्ट्रा मोड वरती घेऊन गेले हे दोन्ही फलंदाज आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत 70 धावांपर्यंत पोहोचले. परत एकदा रिडार मध्ये चेंडू भेटलाय आणि जेव्हा चेंडू रिडार मध्ये येतो तेव्हा समोरचा गोलंदाज हा मात्र सीमारेषा बाहेर जाताना पाहायला मिळतो. 6 धावा. शेवटचं षटक अतिशय महत्वपूर्ण षटक महागड कारण आतापर्यंत मात्र 3 मोठे फटके ज्या षटकावरती येताना पाहायला मिळाले रोशनच्या बॅटमधनं. अफलातून फलंदाजी रोशन कडनं पाहायला मिळते. पॉवरफुल हिटिंग झाली आहे. परत एकदा बॅटची गट लागली आहे. एक धाव तर पूर्ण होईल. दुसऱ्या धावेसाठी शंका असेल का मनामध्ये, येण्याचा प्रयत्न असेल का? दोन्ही फलंदाज ओळखत्यात. धावांचा रथीप मैदानाच्या आतवरती रचलाय. आतापर्यंत हे शेवटचा चेंडू मला वाटतं किंबहुना बाकी असेल. 77 धावा या धावफलकावरती झाल्यात. म्हणजे धावांचा वेग मैदानाच्या आतवरती खूप मोठ्या प्रमाणावरती येताना आपल्याला पाहायला मिळालाय. एक चांगली सुरुवात झाली आहे. रोशनचा आपण विचार केला तर 10 चेंडूंवरती 32 धावा त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र शेवटचा चेंडू अतिशय आपल्याला पाहायला मिळतो वेगवान. यष्टिरक्षक त्या चेंडूवरती ताबा मिळवतोय आणि राहिलेला चेंडू हा शेवटचा निर्धाव येताना पाहायला मिळतोय. प्रारंभीच्या 3 षटकांचा खेळ, पहिल्या इनिंगचा खेळ या मैदानाच्या आतवरती समाप्त झालाय. अर्थात टॉस विन झाल्यानंतर धूप ट्रॅकर्स देवगड संघ हा फलंदाजी करणं मैदानावरती पसंत करतोय, कारण स्पर्धेची नियमावली आहे की कंपल्सरी चेस आणि या कंपल्सरी चेसच्या नियमाचा थोडासा ऍडव्हान्टेज घेण्यासाठी प्रथम फलंदाजी करणं पसंत केलंय आणि नुसती फलंदाजी न करता या 3 षटकांवरती 77 धावा जमवल्यात आणि विजयासाठी 18 चेंडूंवरती 78 धावांचं उद्दिष्ट ठेवलं जात आहे. अर्थातच हे जाळेश्वर कट्टा संघासाठी. विजयदुर्ग आणि बॉबी स्पोर्ट गडी तांबणे या दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी या. विजयदुर्ग आणि गडी तांबणे दोन्ही संघ कर्णधार. आपल्याला विनंती असेल आपण या या मॅच मध्ये आपण जर पाहिलं बॅटचा लेखाजोखा संपूर्ण सेरेमनी आपण जर पाहिली तर मात्र रोशन एका साइडने 10 चेंडू खेळतोय आणि 10 चेंडूला 32 धावांची बहारदार कामगिरी केली आहे आणि दुसऱ्या साइडने आपण पाहिलं तर मात्र 8 चेंडू खेळलाय सूरज आणि 8 चेंडूवरती 19 धावा त्याच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळाल्यात. एकंदरीत ह्या दोघांनी फलंदाजांनी मात्र 77 धावांची भेदक पारी मैदानाच्या आतवरती खेळली आहे. नोटआउट पारी खेळली आहे. 78 धावांचं विजय उद्दिष्ट दिलंय ते अर्थात जाळेश्वर कट्टा संघासाठी. आणि त्यानंतर
मी दुसऱ्या मॅच साठी विनंती करेन टॉस का बॉस मध्ये येण्यासाठी विजय दुर्ग आणि गडी तामाणे संघ. या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 15,000 आणि प्रायोजित केलं जात आहे PS स्पोर्ट्स यांच्याकडनं. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 8,000 रुपये हे देखील पुरस्कृत केलं जात आहे PS स्पोर्ट या संघाकडनं. व तसेच हे आकर्षक चषक आपण पाहतो आहोत 1 नंबर 2 नंबरचं हे प्रायोजित केले सन्माननीय रमेश तांबे, सन्माननीय राजेश जाधव, सन्माननीय राहुल जाधव, सन्माननीय नितीन तांबे, सन्माननीय प्रदीप जाधव या सर्वांकडनं ही आकर्षक चषक प्रायोजित करताना पाहायला मिळते. तसेच वैयक्तिक कोट्यातील पारितोषिक आहेत फलंदाज गोलंदाज मालिकावी आणि यासाठी देखील प्रायोजित केलं जात आहे अर्थातच स्पियर स्पोर्ट यांच्याकडनं. ही संपूर्ण बक्षिसांची मांडियाळी असलेली देवगडातील नामांकित क्रिकेट स्पर्धेतील ही एक स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच देवगडचा अभिमान स्वाभिमान जपणारी ही क्रिकेटची स्पर्धा PS स्पोर्ट आपण पाहतो आहोत आणि त्यातील आजचा स्पर्धेचा उद्घाटनीय प्रथम दिवस आणि या प्रथम दिवशी पहिल्या 2 संघांदरम्यान सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच झाळेश्वर कट्टा आणि त्यांच्या समोर आहे ध्रुव प्रॅकर्स देवगड संघ. टॉस विन झालेला ध्रुव प्रॅकर्स देवगड आणि फलंदाजी करणं पसंत केलेली नॉट आउट पारी दोन्ही बॅटर्सनी मैदानाच्या आतवरती केली आहे. अर्थातच रोशन आणि त्याच्याबरोबर असणारे सूरज यांनी आणि धावा जमवल्या 77. विजयासाठी 78 धावांची विजयी गरज असेल आणि ही विजयी गरज घेण्यासाठी शुभम आणि त्याच्याबरोबर आबा हे 2 फलंदाज मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कट्टा संघ आपल्याला विनंती असेल आपण अतिरिक्त खेळाडू कृपया पाठवा. मॅच ऑन होईल थोड्याच वेळामध्ये. 78 धावांचं उद्दिष्ट घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच आबा आणि दुसऱ्या साईडने शुभम आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती षटक हाताळलं जाईल. प्रवीण गाडी आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच रबल बॉल नक्कीच आपण पाहतो PS स्पोर्ट यांच्या आयोजन नियोजन समितीच्या वतीने हा क्रिकेटचा महासंग्राम देवगडवरती हायस्कूलच्या पटांगणावरती आता शुभारंभाच्या ग्रंथिकेत जुळताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच ऑन झाल्याचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलाय. 18 चेंडू 78 ची गरज असेल. दुसऱ्या षटकावरती नक्कीच दारोमदार असणार आहे कारण सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत म्हणजे ह्या मॅचला संपूर्णपणे टर्न करणारं षटक हे दुसरं षटक असेल. मात्र तोपर्यंत प्रवीण हे मात्र गोलंदाज इन ऍक्शन वरती आपल्याला पाहायला मिळतील. चला बघूया या मॅच वरती काय होतंय. पहिला चेंडू तेज तर्रार रफ्तार रफ्तार आणि रफ्तार से गिरफ्तार सुरेख गोलंदाजी प्रवीण यांच्या आपल्याला पाहायला मिळते.
एका निर्धाव चेंडूने आपल्या संघाची सुरुवात करून देताना प्रवीण घाडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेवढेच चांगलं यष्टिरक्षक रोशन यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. परत एकदा आकुटप्प्याचा चेंडू, त्यावरती मोठा हिट तर झालाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दिसतोय, मात्र तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आणि 78 धावांच्या रन चेसला मैदानाच्या आतवरती सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच ह्या दुसऱ्या चेंडूला एक मोठा फटका खेळण्यासाठी चाललेला प्रयत्न हा मात्र बॅटच्या समोरच्या साईडने चेंडूचा प्रवास लागतोय आणि एक धाव ही पूर्ण होताना पाहायला मिळते. अर्थातच आता मात्र शुभम हा मात्र मैदानाच्या आतवरती स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, परफ्यूम डिलिव्हरी, त्याला मात्र कुठचाही प्रत्युत्तर न होतं ते मात्र फलंदाज शुभम यांच्या जवळ. म्हणजे दोन्ही बॅटरला आता जर पाहिलं तर मात्र एक एक प्रारंभीचा चेंडू हा निर्धाव प्रवीण यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. परत एकदा हा मात्र चेंडू तेवढाच तेज तर्रार, आता मात्र स्वतःला मात्र थोडस साबित करणारे फटके शुभम कडनं येणं गरजेचं असेल, बंधनकारक असेल. दुसऱ्या षटकावरती जास्त दारोमदार न देता या षटकावरती मात्र स्वतःच्या बॅटची काबिलियत या मैदानाच्या आतवरती शुभमला साबित करून दाखवावी लागेल. या चेंडूवरती एखाद दुसरा मोठा हिट झाला तर या मॅच मध्ये परत एकदा ऑन होण्याची क्षमता ही मात्र कठ्ठा संघ देखील ठेवतोय. मात्र बघावं लागेल प्रवीण यांच्यावरती राहिलेल्या चेंडूंवरती प्रतिहल्ला केला जाईल का. परत एकदा त्याच लाईन वरती त्याच लेंथ वरती चेंडू हा मात्र सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन त्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज टू यष्टिरक्षक असा मात्र हा सामना मैदानावरती रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. मधोमध उभा हा शुभम आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याला मात्र एकही चेंडू बॅटला फेस करू दिला गेला नाहीये. सुरेख चेंडू समोरच्या दिशेने चेंडूचा प्रवास झाला, एक धाव तर नक्कीच पूर्ण जाईल. आणि मात्र पाहिलं तर मात्र स्वतःचं खातं ओपन करत मात्र प्रारंभीच्या पहिल्या षटकाचा खेळ 78 धावांचा पाठलाग करत असताना नाम मात्र 2 धावा या धावफलकावरती. ऑफिशियल इशारा परत एकदा येईल. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंना गरज असेल ती अर्थातच 76 धावांची. आणि त्यानंतर पिवळा चेंडू, येलो बॉल, CSK बॉल, PS ओव्हर मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला भेटेल. सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ह्या ओव्हरला या मॅचला टर्न करून देणारं हे षटक साबित होताना आपल्याला पाहायला भेटेल. या षटकावरती जेवढ्या धावा निघतील त्याच्या दुप्पट धावा तुम्हाला भेटतील. मात्र जर विकेट्स गेल्या तर मात्र तुम्हाला तिथपर्यंतच थांबावं लागेल. ज्या रोशनने फलंदाजीचं नेतृत्व आपल्या बॅटच्या साह्याने मैदानावरती हे अर्थातच दाखवून दिलंय ते मात्र देवगड संघासाठी, आणि आता मात्र गोलंदाजीचं नेतृत्व देखील आपल्या संघाला देईल का करून हे पाहणं गरजेचं आहे. शुभम बॅट थोडी शांत आहे, मात्र ह्या ओव्हरमध्ये जर बॅट चालली तर आपल्या संघाला एका मजबूत स्थितीपर्यंत घेऊन जाणं हे नक्कीच शुभमच्या हातामध्ये असेल. बघूया 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती झालेत. पहिला चेंडू सुरुवात केली जाते रोशन यांच्या माध्यमातून. ऑफिशियल इशारा आमच्यापर्यंत येतोय, चेंडू स्वैर असल्याची खून पंचांकडनं, म्हणजे ही बोनस वाली एक धाव तर आता मात्र मिळाली गेली आहे आणि 3 धावा या धावफलकावरती होताना पाहायला मिळते. महत्वपूर्ण षटक आहे दुसरं षटक. परत एकदा सुरेख चेंडू, त्यावरती मात्र फेकी चेक करावी लागेल आणि आता मात्र ह्या चेंडू वरती बाद झालाय. म्हणजे ह्या संपूर्ण मॅचला आता मात्र तुम्हाला मोठे फटके खेळूनच हा सामना विजयी करून द्यावा लागेल. राहुल, नुसते मोठे फटके नसतील तर तुम्हाला 2 ते 3 चेंडूंची प्रतीक्षा करावी लागेल, कारण चेंडू बाकी राहिलेत 11 आणि इकॉनॉमिकली धावा बाकी राहिल्यात अर्थातच 75. 11 मध्ये 75. एका धावेने सांघिक धावसंख्या 4 धावांवरती पोहोचली जाते. रोशनने या संपूर्ण षटकाला आपण बघितलं तर आपल्या बाजूने घेऊन गेलाय, कारण 1 विकेट्स गेलाय. कसाही विकेट्स गेला तरी धावा डबल होणार नाहीयेत. आता फलंदाज कृपया नाव सांगा. देवेंद्र आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच चेंडू त्यांच्यासाठी हा मात्र थोडासा सरप्राइजिंग पाय पकडण्याचा प्रयत्न होता, मात्र हा चेंडू थोडासा लांब गेलाय आणि ऑफिशियल इशारा चेंडू स्वैर असल्याचा. धावा निघत गेल्या होत्या. राहुल जर पाहिलं तर मात्र शुभमला मात्र कुठेतरी ती सिंगल डबल रोटेट करून आबा यांना मात्र स्ट्रायकिंग एंड वरती घेऊन येणं गरजेचं होतं, ते कुठेतरी मात्र मिस झालंय आणि त्या अनुषंगाने त्यांनी आपली धावचीच्या स्वरूपाने विकेट दिलाय आणि मात्र या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतो. अर्थातच
रोशन आता मात्र विकेट्स मिळालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतवरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परत एकदा बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 गडी बाद होताना पाहायला मिळत आहे. जसा फलंदाज मैदानाच्या आतवरती आला तसा मात्र बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वेश बाद होताना पाहायला मिळतोय. आता मात्र इन हॅट्रिक वरती आपल्याला पाहायला भेटेल तो मात्र रोशन. तशी पाहिली तर मात्र नवीन फलंदाज प्रथमेश मैदानाच्या आतवरती संभाव्य हॅट्रिक वाचवण्याच्या उद्दिष्टाने येताना पाहायला मिळतोय. मात्र आजचा पहिला सामना पहिला दिवस आपण पाहतोय तर मात्र पहिला सामना संपूर्णपणे रोशन यांनी आपल्या नावावरती करताना पाहायला मिळतोय. आजच्या संपूर्ण बाजूने रोषणाई एकाच फलंदाजाची एकाच गोलंदाजाची पाहायला मिळते. अर्थातच देवगडचा रोशन वडपकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी इन ऍक्शन वरती संभाव्य हॅट्रिक चेंडू मैदानाच्या आतवरती घेऊन इन ऍक्शनला. मात्र ह्या चेंडूला मात्र आपण जर पाहिलं तर मात्र चेंडू स्वैर असल्याची खूण होताना पाहायला मिळते. आणि हॅट्रिक स्पर्धेच्या नियमावलीनुसार हा मात्र या ठिकाणी हुकताना पाहायला मिळते. वाईट आलाय मैदानाच्या आतवरती. तो कुठेतरी एक्स्ट्रा करण्याच्या प्रयत्नामध्ये रोशन आपल्याला पाहायला भेटत होता आणि तो प्रयत्न मात्र कुठेतरी फसला जातोय. स्वैर आलाय आणि मात्र एक लो फाइटिंग मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजांच्या प्रारंभीच्या दोन्ही गोलंदाजांनी भेदक मारा केला. एका साईडने प्रवीण एका साईडने रोशन आणि ह्या दोन्ही गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर मात्र कट्टा संघाचे फलंदाज मात्र कुठेतरी अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. परत एकदा मोठा फटका खेळण्यासाठी चाललेला प्रयत्न प्रथमेशचा हा मात्र परत एकदा प्रयत्नामध्ये विलीन होताना पाहायला मिळतोय. अर्थातच पाहिलं गेलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 78 धावांचा पाठलाग चाललाय आणि 78 धावांचा पाठलाग करत असताना 6 धावा या आतापर्यंत धाव फलकावरती म्हणजे शेवटचं षटक असेल आणि या शेवटच्या षटकावरती 72 धावांची गरज हे विजयासाठी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र हा सामना कुठेतरी दूर निघून गेलाय. मात्र जर या स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा असेल ही जमलेली तमाम क्रीडारसिक त्याची बॅटिंग बघण्यासाठी उत्सुक असतील. आता मात्र प्रेक्षकांना थोडेसे खुश करणारे फटके आबा यांच्या बॅटमधनं येणं गरजेचं असेल. सामना दूर गेलाय तरी देखील या मॅच मध्ये तुम्हाला स्वतःची फलंदाजी ही सिद्ध करून दाखवावी लागेल. शेवट षटक आहे आणि शेवट षटकावरती चार्ज करेल का आबा. पहिला चेंडू त्यावरती मात्र कुठचाही फलंदाज त्या ठिकाणी नाहीये. 2 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधोमध चेंडूचा प्रवाह आणि ऑफिशियल इशारा आलाय चेंडू नो असल्याचा. म्हणजे ह्या 5 धावा आल्यात आणि त्यानंतरचा चेंडू फ्री हिट असेल. विजयदुर्ग संघ कर्णधार पाठवा. शेवट षटक आहे. फ्री हिटचा चेंडू परत एकदा आबा यांच्यासाठी मोठा फटका खेळण्यासाठी संधी असेल. परत एकदा समोरच्या दिशेने चेंडूचा प्रवास झाला. 1 धाव तर पूर्ण होईल का. मात्र स्वतःजवळ स्ट्राईक घेणं पसंत ठेवतोय. फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्यासाठी संधी होती मात्र ती संधी कुठेतरी दबडली गेली आहे. गोलंदाज परत एकदा कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवट षटक हाताळतोय गोलंदाजी मार्क वरती रेहान आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या रेहान पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. नो बॉल होता तो फ्री हिट. त्यानंतर मात्र परत एकदा फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावरती मात्र 1 धाव पसंत करतोय घेणं. स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतील. विजयदुर्ग कर्णधार कृपया आपण लवकरात लवकर या. सामना संपण्या अगोदर येणं बंधनकारक असेल. विजयदुर्ग चेंडू हा एकेरी धावेवरती जाताना पाहायला मिळतो. 1 धाव तर घेतली गेली. बॅटची असेल की बायची. यस ऑफिशियल इशारा बायच्या स्वरूपातील ही 1 धाव आहे. चला विजयदुर्ग संघ कर्णधार या. शेवटचा पुकार असेल आपल्याला. परत एकदा पुढे परत आलिक्य दाखवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आपला सेफ स्टँड मध्ये चेंडूला विसावा दिलाय. सलामीला आलेला मात्र आबा याला देखील मागे जावं लागेल. स्वतः संघ मालक आहेत आणि त्यांनी कुठची चूक केली नाहीये. देवगड संघाचं आपल्याला पाहायला मिळत आहे. धावांचा वेग पाहिला गेला तर खूप मोठ्या प्रमाणावरती दुसऱ्या षटकावरती निर्माण केला गेला. कारण 32 धावा त्या दुसऱ्या षटकावरती आल्या. कारण त्याचं कारण होतं PS ओव्हर, पिवळ्या चेंडूवरची ओव्हर. PS पुढ ओव्हर ज्याला संबोधलं गेलंय त्याच्यावरती 16 धावा निघाल्या आणि 16 धावा प्लस झाल्या. फुल टॉस चेंडू फुल टॉसला आल्या शनी मात्र मोठा फटक्यांवरती रूपांतर. चेंडू हवेच्या विरोधामध्ये गेलाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. 6 धावांनी सांघिक धावसंख्या ही पुढे 19 धावांवरती
19 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळते. शेवटचा चेंडूचा खेळ किंबहुना मैदानाच्या आतवरती ऍक्शन वरती असेल. नवीन फलंदाज आलाय आणि येता क्षणी त्याने आपले इरादे हे मैदानावरती दाखवलेत. चेंडू फुल टॉस होता आणि फुल टोल केलाय आणि त्यानंतर मात्र हिट विकेट झालाय. तीन पहिला सामना आजच्या दिवसातील आपण पाहिला तर मात्र संपूर्णपणे मैदानावरती एकच नाव आपल्याला पाहायला मिळालं. अर्थातच रोशन वडपकर आपल्याला पाहायला मिळाला, ज्याच्या बॅटमधनं 10 चेंडूंवरती 32 धावा निघाल्या. एक षटक हाताळलं, त्यामध्ये देखील 3 विकेट्स त्याला मिळाले. म्हणजे